दिग्गजांच्या कटकारस्थानातून मला अपात्र ठरविण्याचा डाव असल्याचा आरोप अहिल्यानगर तालुक्यातील चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांनी केलाय। अहिल्यानगर तालुक्यातील स्थानिक राजकारण हादरवून टाकणारी घटना घडली आहे। ग्रामपंचायत सरपंच शरद पवार यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सरपंच पद अपात्र ठरविण्याचं पत्र तलाठी यांच्या हस्ते प्राप्त झाले। तर या पत्रामुळे गावात आणि तालुक्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। शरद पवार समर्थकांमध्ये यामुळे संताप निर्माण झालाय। तर हा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप करत सरपंच शरद पवार यांनी थेट वरिष्ठ न्यायालयात धाव घेतली आहे आणि आपला संताप व्यक्त केलाय। तर कुठलाही ठोस पुरावा नसताना मला अपात्र ठरविण्याचा निर्णय घेतला, हा निर्णय मला मान्य नाही। निर्णय राजकीय दबावाखाली झाला असून हुकुमशाहीचा राजकारण सुरू आहे, पण माझ्या पाठीशी ग्रामस्थ उभे आहेत। मी कुठेही अतिक्रमण केलेलं नाही, पण काही दिग्गज नेत्यांच्या कटकारस्थानातून मला पायउतार करण्याचा डाव खेळला जातोय, असा आरोप अहिल्यानगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील सरपंच शरद पवार यांनी केलाय। बोलताना ते पुढे म्हणाले, मराठा आरक्षण, नागरिकांचे विविध प्रश्न, वाचाळवीर सत्ताधारी मंत्री, आमदार आणि नागरिकांचे विविध प्रश्न मांडल्यामुळे आणि संबंधित अर्जदाराच्या विरोधात त्यानं केलेल्या अतिक्रमण आणि नागरिकांना गोरगरिबांना न्याय मिळून त्यांना त्यांच्या जमिनी घरं मिळवून दिल्यामुळे मी नेहमी पारदर्शक आणि प्रामाणिक कामकाज केलंय, परंतु स्वच्छ नेतृत्व काहींच्या डोळ्यात खुपतंय। त्यामुळे खोट्या तक्रारी दाखल करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय। न्यायालयात सत्य बाहेर येईल, दूध का दूध और पाणी का पाणी होईल आणि माझ्यावर झालेला अन्याय उघड होईल। दरम्यान शरद पवार यांच्या समर्थकांनी या निर्णयानंतर संताप व्यक्त करत मोठ्या संख्येनं न्यायालयीन लढाईत पाठीशी उभं राहण्याचा निर्धार व्यक्त केलाय। तर काहींनी हा निर्णय हा लोकशाहीवरील घाला असल्याचं म्हणत अर्जदार प्रशासनावर टीका केली आहे। विरोधकांच्या गोटातून वेगळीच प्रतिक्रिया समोर आली आहे। कायद्यानं जे बरोबर आहे तेच झालं, चुकीच्या कामकाजाला आशीर्वाद देता येणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली। तर रस्त्यावरील ताबेमारीवर आणि सातबारा हेराफेरीवर ते बोलायला काही तयार नाही। या सर्व घडामोडींमुळे गावात आणि तालुक्यात जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलंय। न्यायालयीन निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर या लढाईत नेमका कोणाला विजय मिळतो याची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे। लक्षात राहील, कारण की याबाबत मी कपिल सिब्बल दिल्ली सर्वोच्च न्यायालयाचे वकील यांच्याशी चर्चा केलेली आहे। मी वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार, खोटा बनावट कारवाई कशी केली जाते या संदर्भात सुद्धा दाद मागणार आहे आणि या संबंधितांवर कारवाई झाल्याशिवाय यांना सुट्टी देणार नाही। मग आर पारची लढाई जसे आमचे संघर्ष योद्धा जरांगे पाटील साहेबांनी या ठिकाणी आझाद मैदानावर सुरू केलेली, तशीच आता मी सुद्धा सुरू केलेली आहे। आझाद मैदानावर मराठे सगळे गेलेले आहेत, त्याच्यामुळं 3-4 दिवस आमच्यावर बरेच। प्रतिनिधी अनिकेत गौडी, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।